मांजरी बुद्रुक येथील 7 लायन्स स्कूल ही नामांकित शाळा म्हणून सुपरिचित आहे. इथे मुलांना फक्त शिक्षणाचे धडेच दिले जातात असं नाही, तर मुलांमध्ये असलेले जे सुप्त गुण आणि कलागुणांना या ठिकाणी संधी दिली जाते. विद्यार्थ्यांना स्वतःच्या हाताने वस्तू तयार करून तिची मार्केटिंग करणे असे स्वावलंबनाचे धडे सुद्धा इथे दिले जातात. 7 लायन्स स्कूलच्या प्रिन्सिपल यांच्याशी आमच्या प्रतिनिधींनी साधलेला संवाद बघूया सविस्तर. नमस्कार, मी शशिकांत मठपती, पत्रकार, व्यवस्थापक, दैनिक जनश्रद्धा पुणे. आज आपण आलो आहेत 7 लायन्स स्कूल मांजरी बुद्रुक येथे. माझ्यासोबत आहेत जागृती मॅडम, ज्या की 7 लायन्स स्कूलच्या प्रिन्सिपल आहेत. आज आपण यांच्याशी संवाद साधणार आहोत. नमस्कार मॅडम. नमस्ते सर. मॅडमशी संवाद साधताना शैक्षणिक दृष्टिकोनातून 7 लायन्स स्कूल नेमकं कशा पद्धतीने आज कार्य करते याच्याशी आपण संवाद साधूया. 7 लायन्स स्कूल गेली किती वर्षापासून शैक्षणिक क्षेत्रामध्ये काहीतरी आगळं वेगळं करण्यात बिलीव करत आहे. जसं पार्ट ऑफ द स्टडी इफ आय से की आमची मुलं ह्या वेळेला एक आउट ऑफ प्रोजेक्ट करतात, त्याच्यात ते प्रोडक्ट स्वतः बनवतील आणि ते स्वतः सेलिंग करतील. तर आमचं म्हणणं असं आहे की मुलींनी सगळ्या गोष्टीमध्ये एंटरप्रिन्युअर पण व्हावं, त्यांनी शिक्षणात पण चांगलं प्रगती करावं, त्यांनी स्पोर्टमध्ये पण करिअर करावं आणि त्यांनी पुढं जाऊन कॉन्फिडेंटली स्वतःचं सेल्फ डिफेन्स करायची वेळ आली ते पण करावं. तर 7 लायन्स स्कूल फक्त शैक्षणिकडं लक्ष देत नाही, त्याच्याबरोबर त्यांच्यामध्ये जो वाव आहे, जे त्यांच्यामध्ये कॉन्फिडंट आहे, जे त्यांचे जे स्पॉन्टिलेशन्स आहे, त्या गोष्टीला पण आम्ही एन्हान्स करत असतो. धन्यवाद मॅडम. मॅडमला अजून एक प्रश्न विचारायचा आहे की शैक्षणिक दृष्टिकोनातून नेमकं 7 लायन्स स्कूल मुलींसाठी नेमकं कोणकोणते उपक्रम हाती घेत आहे आणि पुढे ते घेणार आहेत, आपण विचारूया. फक्त पुस्तकी नॉलेज ना घेता आम्ही त्यांना नेचरबरोबर पण कनेक्ट करतो. जे पुराणी जे आपले जे वेदमध्ये अभ्यास होता त्या अभ्यासची पण आम्ही त्यांना दाखवतो. कुठल्या पण गोष्टीमागं सायन्स आहे हे पण आम्ही मुलींना शिकवतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं की स्वतःसाठी स्टँड व्हा, रिस्पेक्ट करा, नॉलेज ना म्हणता एक स्ट्रॉंग, कारण की शिक्षण हे मुलींना पंख देतं उडण्यासाठी, फॅमिलीला सपोर्ट करण्यासाठी आणि आयुष्यात प्रगती करण्यासाठी. सो नॉलेज लाईफमध्ये खूप महत्त्वाचं आहे की उद्या धन नसलं तरी चालेल, पण नॉलेज असायलाच पाहिजेच. त्यामुळं माझी सगळ्यांना विनंती आहे, मुलींना शिक्षणापासून वंचित करू नका. सगळ्या मुलीमध्ये स्पेशल एक नॉलेज असतं, त्याला फक्त वाव द्या. आणि आम्ही ॲज अ 7 लायन्स स्कूल पार्ट ऑफ दॅट आम्ही तेच करत असतो. धन्यवाद मॅडम. दैनिक जनश्रद्धाला मागील 48 वर्ष झाले आपण कार्यरत आहेत. याचबरोबर शैक्षणिक दृष्टिकोनातून कार्य करत असताना शैक्षणिक आवृत्तीचं तेवढंच महत्त्व आहे. तर या दृष्टिकोनातून 7 लायन्स स्कूल नेमकं कोणकोणते उपक्रम आणि नेमकं कशा पद्धतीने दैनिक जनश्रद्धासोबत आज जोडल्या गेलेल्या आहेत, आपण त्यांच्या तोंडून ऐकूया. जनश्रद्धा गेले 47 इयर्सपासून ह्या क्षेत्रामध्ये आहे आणि 2026पासून शैक्षणिक क्षेत्रामध्ये आले. ह्या आवृत्तीमध्ये बऱ्याच गोष्टी आम्हाला पण माहिती मिळते, नॉलेज मिळतं आहे. आणि प्लस ज्या गोष्टी बुक्सपेक्षा पण चांगल्या गोष्टी एक्सप्लेन केलेल्या आहे, तर हे आम्हाला आमच्या शिक्षण क्षेत्रामध्ये पण मदतरूप होतं. तर आम्ही मनापासून अभिनंदन देते की आम्ही आज त्यांचे पार्ट आहोत आणि अशीच तुम्ही दिवसेंदिवस प्रगती करावं ही आमची अंतर्मनापासून इच्छा आहे. या होत्या आपल्यासोबत 7 लायन्स स्कूलच्या प्रिन्सिपल जागृती मॅडम. आपण दैनिक जनश्रद्धा आणि साप्ताहिक दैनिक जनश्रद्धा शैक्षणिक आवृत्ती याला भरभरून प्रतिसाद द्यावा अशी विनंती करतो. धन्यवाद. थँक्यू.